हॅलो गाईज, हॅपी वीकेंड. तुमचं स्वागत आहे आमच्या आणखी एका ब्लॉगमध्ये. तर हा ब्लॉग असणार आहे सायन्स सिटीचा. सायन्स सिटी काय आहे, आम्ही कुठे कुठे फिरलो तिथे, ह्या सगळ्यासाठी बघत राहा हा ब्लॉग. तर आपण आलेलो आहे सायन्स सिटीमध्ये. आमचे अहो तिकीट घेत आहेत. तोपर्यंत मी तुम्हाला दाखवते की सायन्स सिटीचे पॅकेजेस. तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही बघू शकता. गुजरात काउन्सिल ऑफ सायन्स सिटी इथे टोटल 5 पॅकेजेस आहेत. तर तुम्ही नीट बघा आणि तुम्हाला हवे ते तुम्ही चूज करून जाऊ शकता. हा आहे सायन्स सिटीचा लेआउट. त्या लेआउटमध्ये तुम्ही एका बाजूला बघू शकता सगळे काय काय मेन अट्रॅक्शन आहेत त्याची लिस्ट दिलेली आहे एका बाजूला. तर आम्ही सायकल घेतोय. बघूया सायकलची रेंट काय आहे बघा. सायकल्स आहेत. सायन्स सिटी एवढी मोठी आहे की चालत या उन्हातून आम्हाला झेपणार नाही. सो आम्ही सायकल घेतो रेंटवरती. 70 रुपीज फुल रूट. या आहेत सायकल्स. छोट्या मुलांसाठी पण आहे आणि या मोठ्यांसाठी आहे. होय 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 झाला आमच्यासोबत धोका. आम्हाला वाटलं की आम्ही सायकल चाललोय, बट सायकल पंक्चर आहेत. सो आम्ही काय म्हणते त्याला, या गाडीला बग्गी. तर ह्याने चालू आहे. 70 रुपीज पर पर्सन आहे फुल राऊंड ट्रिप. वेल 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 हा, हे पूर्ण ना वेस्ट पासून बनवलंय. तर आम्ही आता चाललोय ॲक्वॅटिक सेक्शन मध्ये आणि मग आतमध्ये गेल्यावरती सांगतो. पहिलं आम्ही ॲक्वॅटिक मध्ये चाललोय. ॲक्वॅटिक गॅलरी साठी तिकडून जाय ना. सायन्स सिटी चालू होत नाही, त्या गरमीने वाट लागली आहे. झुप झुप झुप. आज आपण मेन काउंटरला तिकीट घेतले. आम्ही 349चे काहीतरी घेतले. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी इन्क्लुडेड आहेत. आणि आता प्रत्येक ठिकाणी असे जाऊ सेक्शनला, तर तिथे ते तिकीट आपली स्कॅन होणार. एंटरिंग ॲक्वॅटिक सेक्शन का. हे बघा इकडे. दुसरे सुंदर सुंदर मासे. कॅमेरा जस्टिस करत नाहीये, बट सिरियसली वाव. आणि हे असं काय आहे. आम्हाला वाटलं पाणीचं की काय. सुंदर. ये दरियाई घोड़ा है। ये दरियाई की तो माणूस बघा दिसतोय, असं टकलं फक्त दिसतात मध्ये जाऊन. प्रत्येक माशाची अशी बघा इन्फॉर्मेशन दिलेली आहे. हा इथे ॲक्वेरियमचा लेआउट आहे, तुम्ही बघू शकता. सगळे मासे 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 मासे. सिरियसली बघा ना, हे कलरफुल फिशेस किती काम आहेत. तसं काय यांचं मेडिटेशनचा क्लास चालू आहे. काही हा लाल मासा बघा, असं वाटतं की ह्याला लाल म्हणजे रव्यामध्ये तिखट टाकून त्याला ऑलरेडी मॅरिनेट करून ठेवलंय. तसंच दिसतंय मॅरिनेटेड मासा.
थोडा थोडा करपलेला मासा. मसाला. ह्याला कोय म्हणतात. कोय 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 कोय. माणसांसारखे मासे पण सुस्तावलेत बघा. हा तर एकदम शांतच बसलाय. म्हणजे बघा ना कसे. हा बघा केवढा मोठा मासा आहे. ह्या प्राण्याला काय म्हणतात ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. हे ऑरेंज फिश बघा, फुल मेन कॅरेक्टर एनर्जी. आणि त्या ऑरेंज फिशच्या मागे फिरणारे हे छोटे छोटे मासे म्हणजे काय आहेत सांगा. ते बहुतेक त्याची फॅन फॉलोईंग असणार. ॲक्वॅटिक सेक्शनमध्ये खूप खूप वेगवेगळ्या प्रकारचे मासे होते. आफ्रिकन झोनमध्ये मिळणारे, एशियन झोनमध्ये मिळणारे, छोटे मोठे. आणि हे वेगवेगळ्या प्रकारचे मासे बघून असे वाटले यार देवाची करणीच बघा ना यार. प्रत्येक मासा वेगळा, कलर्स वेगळे, शेप वेगळा, सायझेस डिफरंट. आणि एवढे सुंदर सुंदर मासे होते ना. जर मी ते सगळे क्लिप्स टाकत बसले तर ब्लॉग पूर्ण ॲक्वॅटिक सेक्शनचंच होऊन जाईल. बाकी कशासाठी नाही, पण ॲक्वॅटिक सेक्शनसाठी तुम्ही सायन्स सिटीला नक्की विजिट करा. खूप आवडेल तुम्हाला, खूप म्हणजे खूप जास्त आवडेल. तर हे आहे ॲक्वॅटिक सेक्शनचं एक्झिट. ॲक्वॅटिक सेक्शन झाल्यानंतर आम्ही एक टी ब्रेक घेतला. सेकंड टाइम झालं आहे असाच दिवसातून. आज परत चावी हरवली आमच्याकडून. मेहंदी कुठे झाले काय माहिती यार. काय चाललं आहे आज, काय होतं आमच्यासोबत. ॲक्वॅटिक झालं आमचं आणि तिथे आम्हाला कळालं की चावी. काय यार मीच वेडी आहे यार, सगळीकडे नुसते चावी ठेवते. सेकंड टाईम झालं ह्याच दिवसातून सेकंड टाईम. पण खरं सांगू ह्या माणसाला बघा एकदम शांत. म्हणजे चावी हरवली याचं काही घेणं देणार. पण खरंच दोघांची पण फाटलेली. सेकंड टाईम झालं या दिवसातून आज. माणसं गायब करतात लगेच. मग शिट यार. थँक्यू. आणि आज काय आता इथून पुढे मी हिच्याकडे कधीच चावीची रिस्पॉन्सिबिलिटी देणार नाही. फक्त चावीची की कुठलीच. चलो लेट्स एक्सप्लोर. थँक्स टू गॉड आम्हाला आमची चावी भेटली. आणि आम्ही परत नशीब ती चावी तिथे जवळपास अर्धा तास होती, कोणी चोरून नेली. होय खरंच. परत आम्ही बसलोय बगीमध्ये, गोल्फ कार्ट. आणि आम्ही आता चाललोय परत त्याच लोकेशनला आणि तिथून बाकीचं सगळं एक्सप्लोर. चला बगीच्या मागच्या बाजूला बसलोय आम्ही टू रिलीव्ह आवर वन ऑफ दी मोस्ट मेमोरेबल मेमरी. मजा येते. होय. हे बटरफ्लाय शिपचं आहे काहीतरी आणि ह्याच्यामध्ये बटरफ्लाय असतात ॲक्च्युली. होते आता आहेत की नाही माहीत नाही, आपण बघूया जर चान्स भेटला तर. काय तर त्याचे माकडं दिसलेले आहेत आम्हाला. कुठे आहे? सायन्स सिटीमध्ये माकड दिसलेले आपल्याला. आणि त्यांचा लीडर. ऐसा मत करो मेरी जान. तर आमच्या तिकीट लिस्टवरचा हा नेक्स्ट पॉईंट आहे नेचर पार्क. तर हे असं काही दिसतं. ही अशी तिची एंट्री आहे. खरेखुरे प्राणी नाही आहेत, आम्ही जसं इन्फॉर्मेशन काढली होती ती. बघूया आतमध्ये जाऊन काय आहे ते. ये है हमारा गोला जिस पे हम रहते हैं. इव्होल्यूशन ऑफ अर्थ. तर नेचर पार्कमध्ये काही नाही आहे. काही नाही म्हणजे फुल असं मस्त ग्रीनरी आहे. हे बघा कसं असतंय. सो त्याच्या पार्कमध्ये काय नाही मग तुम्ही तिकडे गेलात. हा तर आम्हाला माहित नव्हतं ना काय आहे ते. सो नेचर पार्कमध्ये असं मस्त ग्रीनरी आहे. खूप भारी भारी आहे. फोटो काढण्यासाठी खूप छान आहे हे. खूप मोठं आहे राव. खूप म्हणजे खूप मोठं आहे. काय कुठे कुठे हे बघा.
तरी आम्ही थोडंसं चालत आलो एंट्रीला. 2 बॉटल्स पाण्याचे आमच्या ऑलरेडी पिऊन झालेले आहेत. हे बघा. आपल्या लिस्ट वरचं सेकंड लोकेशन आहे हॉल ऑफ स्पेस. चला बघूया आतमध्ये काय आहे. एक चांगलं बाबा, प्रत्येक गोष्टी म्हणजे प्रत्येक ठिकाणी AC आहे. एंट्री केल्या केल्या सुनीता विलियम्स. चलो. आवर युनिवर्स. दिस इज सोलार सिस्टम. दिस आर अर्ली मिशन्स. दिस इज लँडिंग ऑन मून. These are Indian satellites. Dr. Vikram Sarabhai. Voyager explores. An eye in space. Action in space. गाईस, तर हे जे दिसतंय तुम्हाला ते आहे विक्रम लँडर. हे बघा. आणि हा ब्लॅक जे सरळ दिसते तुम्हाला त्याच्यावरून हे प्रज्ञान रोवर आहे, ते खाली आहे. सो दिस इज बेसिकली ऑल द सेटअप. मित्रांनो, ही आहे माझी बायको रुचिता द ॲस्ट्रॉनॉट. तिच्यासोबत हे बाकीचे सगळे ॲस्ट्रॉनॉट्स आहेत. त्यांच्यासोबत रुचिता पण एक ॲस्ट्रॉनॉट गेलेली आहे स्पेसमध्ये. 440 करंट माझा तुम्हाला सोसता. आता आपण आलोय रोबोटिक्स गॅलरीमध्ये. बघूया. आणि इफ यू आर अ पॉवर रेंजर्स लवर, हे बघून तुम्हाला आवडलं असेल. इफ यू नो गाईज. चला आता हे सेक्शन एक्सप्लोअर करूया. रोबो कॅफे पण आहे. बघा, रोबोट येऊन सर्व करतोय. म्हणून याला रोबो कॅफे म्हणतात. हे कॅमेरामध्ये दिसते रुचिता 1, समोर रुचिता 2 आहे. हा, मी रोबोट आहे. ही रुचिता 2 आहे. बघ नाक बघ. असं नाक नाही Same. माझं. हे काय, हे हिला नाकच नाहीये. माझं नाक बघा मस्त आहे. आता बघूया ही काय करते. वी आर स्टार्टिंग द टूर. ये कौन बताएगा भाई? पासवर्ड नहीं पता हमें. ह्या रोबोटमधून आपल्याला कळून येते की मेडिकल फील्डमध्ये कसा रोबोटचा उपयोग केला जातो. अपेक्षा होती की तो रोबोट उड्या मारेल. उड्या मारून डान्स करायचा, पायावरती घेईल, फक्त हाताची मुवमेंट करेल. तो रोबोट आहे तरी एवढा डान्स करतोय. तुम्ही माणूस आहात, माणूस. त्याचं अर्धन तरी करा डान्स. शिकणार आहे डान्स. शिकणार आहे डान्स. शिकवायला गेले की नुसती मस्ती सुचते ना, लिटरली मस्ती सुचते. हे सेक्शन आहे रोबोटो स्पोर्ट्स. इथे तुम्ही रोबोट सोबत खेळू शकता. हे बघा, असे वेगवेगळे गेम्स आहेत. एक मुलगी छोट बेबी खेळते रोबोट सोबत. आणि गाईज, हे फ्री नाही आहे, तुम्हाला पे करायचं आहे. अँड दिस माडिया युनिमेशन रोबोटिक्स. म्हणजे हे This is Kuka robot. कसं करतं हे आपल्याला सर्किट वापरतो.
स्टार वॉर्स. गाईज हे आहे लाईफ सायन्स पार्क. 7:30 वाजता आम्ही आलेलो आहे आणि हे चालू होतं फक्त 6:20पर्यंत. चावीच्या नादात आमचा हे एक स्पॉट गेला. 8 वाजता हे ठिकाण बंद होतं. तर आउट ऑफ 6 स्पॉट्स आम्ही फक्त 4च कंप्लीट केले 4 तासामध्ये. सो अख्खा दिवस जातो इकडे, अख्खा दिवस. आम्ही तरी 3:30ला इथे आलो. तर आत्ता 7:30 वाजलेले आहेत आणि ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी बंद होत आहेत. आम्ही 340 की 350ची तिकीट घेतली होती ए पार्ट. तर त्याच्यामध्ये 6 स्पॉट्स होते, त्यातले आमचे 4च कवर झालेत. आम्ही 3:30 वाजता आलो आणि आमचे 4 स्पॉट कवर झालेत. कारण खूप वेळ लागतो, खूप जास्त वेळ लागतो. तुम्हाला वाटतं तेवढं सोपं नाही. अख्खा दिवस तुम्हाला लागतो सायन्स सिटीला यायला. आणि जेवणाचे वगैरे सगळ्या व्यवस्था इकडे आहेत. तुम्हाला मी तिकीट्सचे डिटेल्स पुढे एक व्हिडिओ शॉर्ट क्लिप टाकते, त्याच्यावरती कळेल तुम्हाला वेगवेगळे पॅकेजेस कसे आहेत ते. आणि त्या पॅकेजच्या व्यतिरिक्त पण जर तुम्हाला काही घ्यायचं असेल तर तिथे इंडिव्हिज्युअल तिकीट भेटते, पण ती कॉस्टली पडते. पॅकेजमध्ये कसं सगळं खूप जास्त पडतं. आता पॅकेजमध्ये कसं मल्टिपल लोकेशन्स भेटतात आणि कॉम्बोमध्ये भेटतात, त्याच्यामुळे ते स्वस्त पडतं. आणि जास्त हायर पॅकेज घेऊ नका, बिकॉज कवर होणं शक्य नाही आहे. जेवणाचे वगैरे सोय आहे, वॉशरूम्स वगैरे आहेत, प्यायचं थंड वगैरे पाणी आहे. त्याच्यामुळे होल डे यू कॅन स्पेंड ओव्हर हिअर. पार्किंगला पण खूप मोठी जागा आहे आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह जागा आहे सायन्स स्टुडंटसाठी. दोज आर इंटरेस्टेड इन सायन्स, यू कॅन डेफिनेटली यू शुड विजिट दिस प्लेस. गाईज, आम्ही हा आमचा सायन्स सिटीचा ब्लॉग इथेच संपवतो आहे. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा. येस, सो नक्की या आणि हा व्लॉग कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. बाय. बाय.